महाराष्ट्रातील मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील मुंबई येथे आझाद मैदानावरती आमरण उपोषण करतायत आणि त्यांची मागणी अशी आहे की हैदराबाद गॅजेट लागू करावं, तसंच सातारा गॅजेट जे आहे ह्या दोन्ही गॅजेटचा आधार घेऊन मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण द्यावं। मात्र हे हैदराबाद गॅजेट काय आहे, सातारा गॅजेट काय आहे हे आपण समजून घेऊयात। आपल्याबरोबर आता डॉक्टर सतीश कदम आहेत जे त्याविषयी बोलणार आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे ते इतिहास अभ्यासक आहेत आणि निजाम राजवटीचा त्यांना मोठा अभ्यास आहे। सर मला सांगा, हैदराबाद गॅजेट म्हणजे नेमकं काय आहे? आपण जो मराठवाडा आहे आजचा, तर मराठवाडा 17 सप्टेंबर 1948 पर्यंत हैदराबादच्या निजामाच्या ताब्यामध्ये होता। तर त्या ज्यावेळेस 1948चा किंवा स्वातंत्र्याचा विचार करतो तर त्यावेळेला प्रांतवार रचना झालेली नव्हती। तर त्यावेळेचा आपण ज्यावेळेस याचं जे काही नाव काय होतं मग, तर त्याला इथं हैदराबाद स्टेट म्हणायचं, पलीकडे मुंबई स्टेट म्हणायचं किंवा बॉम्बे स्टेट म्हणायचं, मुंबई इलाका अशा प्रकारची नाव होती। तर सरकार कुठले असेल, राजेशाही असेल किंवा लोकशाही असेल, तर दर 10 वर्षांनी तशी जनगणना होते, तसं त्यावेळेला गॅजेटियर निघायची, आजही निघतात गॅजेटियर। तर तशा रीतीने एकंदर 1909ला निजामाचे गॅजेटियर आहे। मग त्या गॅजेटियरमध्ये असतं काय नेमकं, तर तिथं जिल्हा, तालुका, गावं, त्याची लोकसंख्या आली, कोणा त्यानंतर असणारे जाती किती आहे त्या, म्हणजे सर्व गुरढोरे यांची सुद्धा त्या असणाऱ्या गॅजेटियरमध्ये नोंदी असतात। तर त्याच्यानुसार 1909चे जे गॅजेटियर आहे, तर आपण इथला आढावा घेऊया। 2 मुद्दे मी तुमच्या समोर याच्या दृष्टीने मांडतोय। तर आजचं जे धाराशिव आहे म्हणजे त्यावेळेचा उस्मानाबाद जिल्हा, तर उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये उस्मानाबाद जिल्हा हा गुलबर्गा डिव्हिजन मध्ये येत होता, महसूल याच्यामध्ये येत होता। तर इथल्या तत्कालीन जे उस्मानाबाद जिल्ह्याच्या नोंदी करत असताना जातवाही जी काही लोकसंख्या सांगायची आहे, तर ती सांगत असताना एक वाक्य आहे त्याच्यामध्ये, तर तो म्हणतोय की इथं राहणारा या जिल्ह्यातील उस्मानाबाद म्हणजे धाराशिव जिल्ह्यातली जो शेतकरी आहे, कल्टिवेटिंग कास्ट म्हणजे शेती करणारा जो वर्ग आहे, तर तो आंध्र प्रदेशमधल्या कापूप्रमाणे, म्हणजे आंध्र प्रदेशमधले जे शेतकरी आहे त्याला कापू म्हटलेला आहे, तर तो कापूप्रमाणे कुणबीज आणि कंसात मराठा म्हटले, त्याची लोकसंख्या सांगितली 38%। याचा अर्थ त्याने काय सांगितलं एका शब्दामध्ये, की इथं जो शेती करतोय त्याला निजामाने 1909च्या गॅजेटमध्ये प्रत्येकालाच कुणबी शब्द वापरलेला आहे। आणि तसंच बीडमध्ये गेलात तुम्ही तर मराठा कुणबी म्हटलेलं आहे, त्याची लोकसंख्या 39% आहे। म्हणजेच याचा अर्थ होतो की 100% पैकी 38 आणि 39 लोकसंख्या, याचा अर्थ आहे की शेती करणारा मोठा वर्ग आहे आणि त्या वर्गाला तो कुणबी म्हटलेला आहे, म्हणजे प्रत्येकालाच म्हटलंय। तो प्रश्न तो आहे 1918ला जे गॅजेटियर आलं बाहेर, त्याच्यातून ह्याच्यामध्ये काय बदल आहे का? आता कसं असते की जसं अपडेट होते प्रत्येकाची, त्या आकडेवारीमध्ये बदल झालेले आहे, तर त्याच्यामध्ये कुणबी म्हणावंच असं नाही आहे। कारण का प्रत्येक वेळेला मी उदाहरण एक देतो तुम्हाला, की समजा त्यावेळेस धाराशिव जिल्हा होता, पुन्हा उस्मानाबाद झाला, पुन्हा धाराशिव झाला, म्हणजे ते सलग असावंच असं नाही। एक नोंद सापडली त्याची, नावात बदल थोडाफार होईल, मात्र शेतकरी कुणबी आहे हे निजामानं मान्य केलेलं आहे। म्हणजे आता जर जरांगे पाटलांची जी मागणी आहे आणि ती मागणी जर सरकारने मान्य केली तर मराठवाड्यातल्या सगळ्या मराठ्याला कुणबी मधून आरक्षण भेटणार, म्हणजे ओबीसी मधून। हा तुम्हाला मानावंच लागेल, कारण का म्हणजे निजामानं शेतकरी म्हणजेच कुणबी असा शब्द वापरलेला आहे। जर आणखी त्यातला टेक्निकल मुद्दा सांगतो, जर तुम्हाला ते मान्य करायचं, समजा असा प्रश्न येऊ शकतो की निजामाचे आपण कायदे मानायचे का, निजामा म्हणजे स्वतंत्र भारतामध्ये निजामाचा कायदा आता का मान्य करायचा, असं प्रश्न असा निश्चित येतो। कारण का ज्या निजामाला आपण एवढी मोठी चळवळ, त्याच्या विरोधात पोलीस ऍक्शन, रझाकारांना आपण त्याच्या विरोधात हे करून आपण हाकलून लावलं निजामाला, आणि मग त्याचा कायदा मानायचा का असा प्रश्न निश्चित येईल। मात्र आपल्याला सांगतो की 1909ला त्याच वेळेला निजामानं तुळजाभवानीसाठी एक कायदा आणला होता, त्याला नाव आहे देवले कवायत कायदा। तर ते देवले कवायत कायद्यामध्ये आजचं जे काही त्याने व्यवस्थापन सांगितलंय, धार्मिक व्यवस्थापन, मंदिरामध्ये पूजा अर्चा वगैरे सर्व सांगितलंय। आणि आपल्याला आश्चर्य वाटेल, तुळजाभवानी मंदिरामध्ये जी काही आजची धार्मिक व्यवस्था असेल, ती धार्मिक व्यवस्था निजामाच्या कायद्यानुसार आज चालते, देवले कवायत कायद्याचं नाव आहे। जर तुम्हाला तिथलं चालत असेल तर मग निजामाने इथल्या शेतकऱ्यांना कुणबी म्हटलंय का चालू नये, असा प्रश्न या आंदोलनकर्त्यांचा आहे। आणि आता दुसरा मुद्दा आहे की सगळे सोयरे, सगळे सोयरेमध्ये काय झाले, आता मराठा समाजामध्ये कुणबी आणि मराठा याच्यामध्ये सुद्धा दरी आहे आणि त्याच्यामुळे काही प्रश्न निर्माण होत आहेत। बरोबर, शेतकऱ्याला कुणबी निजामानं म्हटले, तसं ग्रामीण भागामध्ये आज सुद्धा त्याला कुणबाट म्हटलं जातं, शेती करतो म्हणजे कुणबाट। आता हे कसं आहे की व्यवसायाच्या जसजशा प्रगती व्हायला लागल्या तसतसं त्याच्यामध्ये बदल व्हायला लागले। कुणब्याचे आणि मराठ्यातल्या जी दरी आहे, तर तो पश्चिम महाराष्ट्र आणि आपल्याला कोकणामध्ये जास्त दिसते। म्हणजे शेती करणारा जो असेल तो कुणबी तसाच राहायला लागला। जो दुसरा कुणबी आहे, जो उच्चभ्रू आहे, पाटील आहे, देशमुख आहे, राजे रजवाडे, तो त्याच्या सोयी की त्याच्या संगतच व्हायला लागल्या। म्हणजेच एकंदर जो शेती करणारा वर्ग जो नाही
तो स्वतःला काय करला, बाजूला समजायला लागला आणि तो स्वतःला मराठा लावायला लागला. मग कुणबीचा तो शेती करतो तो कुणबीच राहायला लागला आणि हा ह्याच्यापासून अंतर द्यायला लागला. मग त्याच्यामुळे झालं काय की कुणबी हा थोडासा हलका समजायला लागला आणि मराठा स्वतःला उच्च समजायला लागला. मग ज्याची कुणब्याची परिस्थिती सुधारायला लागली तर तोही स्वतःला मराठा मानायला लागला आणि त्याच्यामुळे ज्या मगाशी तुम्ही म्हटलात सातारा पुणे इथल्या कुणब्याच्या नोंदी झपाट्यानं कमी व्हायला लागल्या आणि स्वतःला मराठा मानायला लागला. त्याला तर माहित नव्हतं रिझर्वेशन कसं येणार आहे त्याच्यामध्ये काय होणार आहे. तर त्याचं कारण हे आहे की दोघातली दरी येण्याचं प्रतिष्ठा हे त्याच्यातलं मुख्य कारण आहे. म्हणजे आता आपण जर पाहिलं तर ही जी तुमच्याकडे गॅजेटर आहे ह्या गॅजेटरनुसार कुणबी आणि मराठा एक आहे असं ते दर्शवत आहे. आणि जरांगे पाटलांची मागणी तीच आहे की हैदराबाद गॅजेट लागू करा म्हणजे मराठ्यांना आरक्षण भेटेल. म्हणजे ह्या जर हे हैदराबाद गॅजेट लागू केलं तर मराठवाड्यातील सगळ्या मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण भेटणार. त्याच्याकरता एक शब्द आलेला आहे सगळा सोयऱ्या, सगळे सोयरे. सगळे सोयऱ्याचा अर्थच तो आहे की जर समजा एकाच गावचं उदाहरण घेऊ आपण, एकाच गावामध्ये समजा माझी आत्या आहे, माझी मावशी आहे, एखादा समजा मावस भाऊ आहे, तो एकाच गावामध्ये शेती करतोय आणि त्याला कुणबी त्याची नोंद होती म्हणून त्याला सर्टिफिकेट देऊन टाकलं तुम्ही, त्याची नोंद आहे म्हणून त्याला दिलं. मग मी शेती करतोय मला का नाही, म्हणून ते सगळ्या सोयऱ्याची मागणी तेच आहे की शेतकऱ्यांना सरसंगट प्रत्येकाला त्या ठिकाणी निजाम गॅजेटनुसार जो शेती करतोय त्याला कुणबी समजावे जो निजाम सांगतोय, अशी ती मागणी त्याच्यामध्ये. ओके, धन्यवाद. एकंदरीतच जर हैदराबाद गॅजेट जरांगे पाटलांच्या मागणीनुसार हैदराबाद गॅजेट जर राज्य सरकारने लागू केलं तर त्या गॅजेटमध्ये जे उल्लेख आहे मराठा आणि कुणबी आणि मराठा ही एकच आहे असं त्याच्यामध्ये दर्शवलेलं आहे. आणि त्यानुसार जरांगे पाटील यांच्या मागणीनुसार मराठवाड्यातील सर्व मराठ्याला हे हैदराबाद गॅजेट लागू केल्यानंतर ओबीसी मधून आरक्षण भेटणार आहे हे नक्की खरं आहे. श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.